संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपपत्रातली एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। मसाजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची माहिती आहे। आरोपपत्रातल्या 15 व्हिडिओतले तपशील एबीपी माझाच्या हाती आले आहेत। पहिल्याच व्हिडिओमध्ये 5 आरोपी देशमुखांना मारहाण करत असल्याची दृश्य आहेत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये 5 आरोपी दिसतात, त्यातला एक देशमुखांची पॅन्ट ओढतोय असं दृश्य आहे। तिसऱ्या व्हिडिओमध्ये लाथा, वायरने आणि वायरच्या मुठीने देशमुखांना मारहाण करत असल्याची दृश्य दिसतायत। चौथ्या व्हिडिओत शिवीगाळ, मारहाण आणि महेश केदार करत असलेलं शूटिंग असा सगळा प्रकार दिसतोय। चौथ्या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, नंबर प्लेटवरचा 333 एवढाच नंबर स्पष्ट दिसतोय। पाचव्या व्हिडिओत एक आरोपी देशमुखांना उठवून बसवतोय आणि प्रश्न विचारतोय असं स्पष्टपणे दिसतंय। सुदर्शन घुले देशमुखांना घुले सगळ्यांचा बाप असं म्हणायला लावतोय असंही या दृश्यांमध्ये दिसतंय। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, कृष्णा केंडे, सध्या या सगळ्याच्या बाबतीत चर्चा करायला। कृष्णा, एकीकडे मान शर्मेनं खाली घालायला लावावी आणि दुसरीकडे प्रचंड संताप यावा अशा पद्धतीची सगळी वर्तणूक आहे आणि शिवाय त्याचे व्हिडिओज आपल्या मोबाईलमध्ये या आरोपींनी अशा पद्धतीने शूट केलेले आहेत। किती घृणास्पद म्हणावं या सगळ्या प्रकाराला। अत्यंत घृणास्पद आहे। हे व्हिडिओ असले तरी ते दाखवता येणार नाहीत अशा स्थितीतले हे सगळे व्हिडिओ आहेत आणि त्यामध्ये नेमकं काय आहे तर हे विवरण एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे आणि यामध्ये महेश केदार नावाच्या आरोपीनं या सुरुवात जी केली होती व्हिडिओ करण्याची, म्हणजे मारहाण करण्याची जी व्हिडिओ करायला सुरुवात केलेली होती ती जर आपण पाहिली तर 3:45 या ठिकाणी व्हिडिओ करायला सुरुवात केली। ते 5 वाजेपर्यंत जी मारहाण झाली याचे एकूण 18 व्हिडिओ या केले गेले आणि 8 फोटो काढले गेले। या फोटोमध्ये आणि या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे, म्हणजे एक व्हिडिओमध्ये त्यांचे कपडे काढताना देखील शूट करण्यात आलेला आहे। शिवाय केसाला ओढून मारहाण केलेली आहे। बळजबरीने त्यांच्या तोंडातून काहीतरी वधून घेण्याचा या ठिकाणी आरोपी प्रयत्न करतायत। सुदर्शन घुले हा बाप आहे हे म्हणून घेताना दिसतायत आणि या सगळ्या करत असताना संतोष देशमुख त्यांना विनवणी करतायत की तुम्ही या ठिकाणी मारहाण करू नका, एवढ्या पद्धतीने मला मारू नका, पण तरी देखील त्यांचं काहीही या ठिकाणी ऐकलं जात नाही। आणि ज्या तारखेला ही घटना घडलेली होती आवादा कंपनीच्या बाहेर, त्यावेळेची आठवण या ठिकाणी देशमुख यांना करून देत या ठिकाणी मारहाण केली जाते। म्हणजे 2 पाईप होते, एक तपकिरी रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा, यांनी मारहाण करताना दिसतात। बुटांनी मारहाण केलेली आहे। शिवाय ज्या गोष्टी करायला नको त्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एक व्हिडिओ जो आहे तो अंगावरती शहारे आणता येईल असंच हे विवरण वाचल्यानंतर तरी लक्षात येत आहे आणि त्यामुळे अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या या आरोपीनं केलेली आहे आणि त्याचे केवळ एका आरोपीच्या, हे आपण जे सगळं सांगतो आहोत ते केवळ एका आरोपीनं केलेल्या त्याच्या मोबाईलमधलं शूट आहे। आणखी 4 आरोपी, म्हणजे 4 आरोपींचे जे 5 मोबाईल आहेत त्याच्यातले देखील काही व्हिडिओ या ठिकाणी आहेत, मात्र ते नेमके काय आहेत यातली माहिती मिळू शकलेली नाही। मात्र अत्यंत दुर्दैवी आणि निर्घृणपणे हत्या या लोकांनी सरपंच देशमुख यांची केलेली या व्हिडिओमधून समोर येते आहे। अगदी खरे कृष्णा, ते सगळे फोटोज बघता ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे त्यामध्ये विकृती दिसतेच, पण अशा पद्धतीने आपण केलेल्या मारहाणीनंतर किंवा मारहाणीचे सातत्याने व्हिडिओज घेणं ही एक विकृतीची परिसीमा आहे आणि अशा पद्धतीचा घृणास्पद प्रकार महाराष्ट्रात होणं ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे। कशा पद्धतीने त्यांना मारहाण झालेली होती, किती ठिकाणी जखमा झालेल्या होत्या, संपूर्ण शरीरावरती संतोष देशमुख यांच्या जखमा आहेत हे सुद्धा शवविच्छेदनातनं समोर आलेलं आहे आणि हा सगळाच प्रकार अत्यंत भीतीदायक, थरकाप उडवणारा असाच आहे। तर प्रत्येक व्हिडिओच्या संदर्भातला तपशील आता कळलेला आहे एबीपी माझाला। 5व्या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले संतोष देशमुखांना घुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावतोय असंही दिसलेलं आहे। धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय
आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.